आईचं कर्तृत्व मोठे, पण बाप कुठेतरी या जगामध्ये आपण विसरत चाललोय. कधीतरी गेलेले आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा माता माऊल्यांनो, रडाल तुम्ही. मी नेहमी सांगतो, हा सूर्य मावळला तो पुन्हा उगवेल, पण बाप नावाचा सूर्य एखाद्या घरावरती मावळला, हजारो वॅटचे मर्क्युरी जरी लावले तरी बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देतो तो दुसरा कोणी देऊ शकत नाही. ज्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, ज्या बापानं फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं, ज्या बापानं बनियलची चाळणी झाली पण नवं बनियल घेतलं नाही, तो बाप आज कुठेतरी विसरत चाललोय. त्या बापाला कधी रडू येत नाही बाबा. कधी रडतो तो? हजारो संकट आल्यानंतर फुटबॉल लातळावा तसा तो लातळतो, पण तो रडतो कधी? कधीतरी आपल्या बापाचा, कष्ट करणाऱ्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. अरे त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं बाबा. त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून मिरवावं. सगळ्यांनी नवे कपडे घातलेले, पण बाप मात्र येणाऱ्या पाहुण्यांची त्या ठिकाणी काळजी घेतोय. अरे नवे कपडे घालायला सुद्धा त्याच्याकडे वेळ नाही. त्या बापानं विचार केला, अरे एवढी होती माझी छकुली, एवढी होती माझी सोनुली, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आज मला परकी होणार, आज मला सोडून जाणार, कोण माझी काळजी घेणार? अरे कोण मला विचारणार, दादा तुम्ही जेवलात का, दादा तुम्ही गोळ्या घेतल्यात का, कोण मला विचारणार? अरे लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं आणि आपल्या गंगा जमुनांना वाट मोकळी करून द्यावी त्या बापाला. ती मुलगी प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत आपल्या बापाजवळ येते. रडणाऱ्या त्या बापाकडे पाहते, अंतकरण दाटून येते, धावत जाते आणि आपल्या बापाला घट्ट मिठी मारते. अरे जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे तसे त्या बापानं धाय मोकळून रडावे.